वळीत पुढच्या बातमीकडे रुग्णवाहिका न मिळाल्यानं महिलेची रस्त्यामध्येच प्रसूती झाली आहे। जळगावातल्या चोपडा तालुक्यातील हा प्रकार आहे। घटनेनं सर्वत्र संताप व्यक्त केला जातोय। रुग्णवाहिका न मिळाल्यानं जळगावातील चोपडा तालुक्यातील हा प्रकार समोर आलेला आहे आणि या घटनेनं सर्वत्र संताप व्यक्त केला जातोय। रुग्णवाहिका न मिळाल्यानं महिलेची रस्त्यामध्येच प्रसूती झालेली आहे। रुग्णवाहिका न मिळाल्यानं महिलेची रस्त्यावर प्रसूती झाल्यानं संताप व्यक्त केला जातोय। रस्त्यात आणत असतानाच त्या बाईला प्रसूतीचा प्रचंड वेदना सुरू झाल्या आणि म्हणून अगदी रस्त्याच्या कडेवरती जिथे व्यवस्थित रस्ता आहे, म्हणजे अतिशय दुर्गम भाग आहे अशी परिस्थिती नाही, रस्ता आहे त्या ठिकाणी त्या बाईची डिलिव्हरी झाली। तिथेच जवळचं असणारं वैजापूर गाव, तिथल्या महिलांनी तिची डिलिव्हरी केली। ही गोष्ट महाराष्ट्राला लाजेनं मान खाली घालणारी गोष्ट आहे। आमच्या सारख्याला याच्याबद्दल प्रचंड वेदना होत आहेत। चोपडा तालुक्यातील हा सर्व प्रकार आहे। ॲम्ब्युलन्स न मिळाल्यानं महिलेची रस्त्यामध्येच प्रसूती झालेली आहे। ॲम्ब्युलन्ससाठी कुटुंबानं धावाधाव केली, मात्र वेळेमध्ये ॲम्ब्युलन्स मिळालेली नाही, रुग्णवाहिका मिळाली नाही, त्यामुळे रस्त्यामध्येच महिलेची प्रसूती झाली आहे। या महिलांची आरोग्य परिस्थिती, त्यांच्या मुलांची आरोग्य परिस्थिती कशी आहे, रिपोर्टिंग आहे की ते व्यवस्थित आहे, परंतु ते कुठल्याही प्रकारची अडचणीत नसेल त्याची दक्षता घेण्यासाठी मी स्वतः उद्या सकाळी त्या ठिकाणी भेट देणार आहे। माझ्यासोबत पीडियाट्रिशियन आणि गायनेकोलॉजिस्ट दोन त्या सोबत जाणार आहे आणि आरोग्य विभागाचे इतर अधिकारी जाणार आहे। असा घटना घडण्याची काय म्हणजे असा घटना घडायला नाही पाहिजे होती। ॲम्ब्युलन्स उपलब्ध आहे, रस्ता आहे, म्हणजे डांबरी रस्ता आहे आणि असा काय डोंगराळ भाग पण नाही आहे, परंतु याच्यामध्ये काय प्रमाणात मिसप्लॅनिंग प्रथमदर्शनी दिसून येत आहे। जळगावातल्या चोपडा तालुक्यातील हा धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे। एका गर्भवती महिलेला रुग्णवाहिका वेळेत न मिळाल्यानं तिची रस्त्यामध्येच तिथल्या आजूबाजूच्या महिलांनी प्रसूती केलेली आहे। त्याचे ही दृश्य आपण पाहतोय। रुग्णवाहिका न मिळाल्यानं महिलेची रस्त्यामध्येच प्रसूती झाली आहे। जळगावातल्या चोपडा तालुक्यातील हा प्रकार आहे आणि या घटनेनं अर्थातच सर्वत्र संताप व्यक्त केला जातोय। कुटुंबानं रुग्णवाहिका मिळवण्यासाठी वेळोवेळी संपर्क केला होता, मात्र एकही रुग्णवाहिका त्यांना मिळालेली नाही आणि यासाठी रुग्णवाहिका मिळवण्यासाठी त्यांची धडपड सुरू होती, मात्र एकही रुग्णवाहिका मिळालेली नाही।